तुम्ही जडी बघा. चला चेंडू पुरवायचा, मॅच बॉल द्यायचा आहे, मॅच बॉल द्यायचा आहे, बॅड बॉयचा मॅच बॉल. हे घ्या केतन. मॅच बॉल आहे तुमचा, मॅच बॉल नाहीये. फिल्डिंग करणारी टीम, तुमचा मॅच बॉल आमच्यापर्यंत आला नाही. ईडीकडे का? ईडी मात्र लक्ष ठेवून असेल या मॅच वरती, कारण की त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर वैभव आलेत, तर वैभव यायचे आपण व्यासपीठावरती. प्लेअर ऑफ द मॅच मागील सामन्याचा वैयक्तिक खेळ 36 धावांची आणि एकंदरीत सांगायचं म्हटलं तर 4 चौकार आणि 1 षटकार ज्याने मात्र लगावला. आणि जो खेळाडू होता प्लेअर ऑफ द मॅच आता वैभव याला मात्र सन्मानित केलं जाईल. तर विनंती असेल सुमित सूर्यवंशी यांना की आपलं शुभस्य प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक मात्र या खेळाडूला आपण द्यायचं. सामन्याला मात्र होते सुरुवात. बॅड बॉईज वर्सेस शिवगर्जना या दोन टीमच्या दरम्यानची ही मॅच. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये अजित आणि त्यांना 7 मात्र देतील फलंदाज प्रवीण. पहिला चेंडू यावेळेस मात्र बघा अजितच्या बॅटीमधून पाहायला मिळतोय. फाईनच्या क्षेत्रामध्ये हा दणदणीत असा चौकार. काय टायमिंग आहे. आखूड टप्प्याची लाईन होती, ऑफ स्टिकच्या खूप लांब असं चेंडू शफल झाले, पायांवरती वेट ट्रान्सफर केलं. बॅटीचा फ्लो बघा काय सुंदर आहे. फाईनच्या क्षेत्रामध्ये या चेंडूला भिरकावून लावलं गेलंय. 4 धावांसाठी चौकार. बघा आजच्या दिवसातील तिसरा सामना यावेळेस मात्र तुमच्या समोर रंगतोय, जिथे मात्र आपण पाहणार आहोत बॅड बॉईज फलंदाजी करत असताना ज्यांनी टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करत असताना आपण शिवगर्जना या संघाला पाहतोय. योग्य सांगायचं म्हणलं तर मागील 3 मॅचांमध्ये एक विश्लेषण पाहिलं तर तिन्ही इनिंगमध्ये चौकाराने सुरुवात झाली. पहिली सुरुवात जय मल्हारने केली, त्याच्यानंतर शिवशंभूने देखील चौकाराने सुरुवात केली आणि आता आपण पाहतोय की बॅड बॉईजने देखील चौकाराने सुरुवात केली आहे आपल्या सत्राला. म्हणजे आक्रमकता या संघामध्ये ठासून भरली आहे, याचं जिवंत उदाहरण आपल्याला जरूर पाहायला मिळतं. खोलवर पद्धतीचा चेंडू होता, चेंडूला अक्षरशः इथून खदून काढण्याचा प्रयत्न केला गेला आणि चेंडू मात्र पॉईंटच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत रोखला जाईल तोपर्यंत मात्र स्ट्राईक मात्र रोटेट होते पुन्हा एकदा. तर याच दरम्यान आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन यावेळेस मात्र आमच्या व्यासपीठाच्या मध्ये होतं. अर्थातच मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष कळंबोली शहर पनवेल तालुका अर्थातच बाळासाहेब आणि त्याचबरोबर ओमकार बळीप हे मात्र आमच्या समेत जुडले गेले. तर दोघांना देखील मी विनंती करेन की आपण यायचं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत असेल. तर मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष, तुम्हाला किती मोठी गंभीर समस्या असेल आणि जिचं निदान हे हॉस्पिटलमध्ये होणारा असेल आणि त्याच्यावरची शस्त्रक्रिया असेल किंवा त्याच्यावरती जो मेडिकल खर्च येणार असेल किंवा एखादं ऑर्गन ट्रान्सप्लांट करायचं असेल आणि अशा मोठ्या मोठ्या शस्त्रक्रिया ज्याच्यावरती अफाट खर्च मात्र सांगितले जातात आणि याच्यामध्ये तुम्हाला जर का आर्थिक सवलत हवी असेल तर निश्चित स्वरूपाने तुम्ही मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची मदत घेऊ शकता आणि आपल्या समोर जे संकट आहे ते संकट थोडंसं सावरण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य जरूर घेऊ शकता. आणि याची सर्व माहिती जर का तुम्हाला हवी असेल तर मी नक्कीच आवर्जून तुम्हाला विनंती करेन, सन्मान्य श्री रामदासजी शेवाळे साहेब यांचं जे कार्यालय आहे तिथे येऊन तुम्ही देखील संपर्क करू शकता किंवा आमच्या व्यासपीठावरती या ओमकार आहेत त्याचबरोबर बाळासाहेब आहेत ते मात्र तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवेल. आज जर सांगायचं म्हणलं तर अशा काही शस्त्रक्रिया आहेत, असे काही निदान आहेत जे मात्र हॉस्पिटलमध्ये कंप्लीट केले जातात, ज्याच्यावरती लाखोंमध्ये खर्च केला जातो आणि सर्वसामान्य गरीब माणूस म्हणून आपल्याला ते पेलावणारं नसतं. बॉल झालेत या षटकातील 5 बॉल 12. 1 मिनिट. 4
पहिला बॉल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर लगेच सिंगल आली, त्याच्यानंतर वाईड आला, त्याच्यानंतर चौकार आला आणि आता चेक. तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून मात्र हॉस्पिटलला लागणारा जो मोठा आर्थिक भार असतो तुमच्या डोक्यावरती, तो मात्र थोडासा त्यांच्या अंगावरती आपण देऊ शकता मुख्यमंत्री साहेबांच्या. आणि मागील काही वर्षांपासून आपण पाहतोय की एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करतात, ज्या उंचीवरती काम करतात, आणि संपूर्ण महाराष्ट्राने मात्र त्यांच्यावरती जो भार सोपवला आता मुख्यमंत्री पदाचा, तो भार पेलावत त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची संकल्पना साकारली गेली आणि मंगेशजी चिवटे साहेब यांच्या माध्यमातून या संकल्पनेला खऱ्या अर्थाने मांडण्यात आलं. आणि त्या संकल्पनेला मात्र मुख्यमंत्री साहेबांनी जे भरभरून प्रेम दिलं आणि ज्याच्या खातीर आपण पाहतो की मागील काही महिन्यांमध्येच तब्बल 150 कोटीहून अधिकचा निधी गरजू लोकांपर्यंत पोहोचवला गेलाय. ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि आज आवर्जून मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला जर का कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया असेल, कुठल्याही प्रकारचं सहाय्य हवं असेल वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून, तर नक्कीच या, आमच्याशी संपर्क करा. तर जरूर पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आले त्या 13 धावा आणि अजित आणि प्रवीणची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करते. बघा, अजित पाटील 40+ खेळाडू आहेत, परंतु यांच्याकडे पाहिल्यानंतर कोण म्हणेल हे 40+ आहेत. अगदी नवतरुणाला देखील लाजवेल अशी त्यांची फिटनेस आहे आणि शरीर किती महत्वाचं आहे, फिटनेस किती महत्वाचं आहे याचं एक प्रचंड दांडगं उदाहरण आता मात्र आपल्या समोर उभं आहे, ते म्हणजे अजित. मागील मॅचमध्ये आपण विनोद भिली यांना पाहिलं, संतोष मदने यांना पाहिलं आणि या मॅचमध्ये आपण पाहतो मित्रांनो अजित पाटील हे देखील एक चांगलं उदाहरण बनू शकतं आणि असंख्य तरुणाईसाठी एक प्रोत्साहन देणारा चेहरा म्हणून जरूर आपण यांना पाहू शकता. जरूर आपण पाहतो की काही तरुण वर्ग, काही क्रीडा रसिक मात्र आमच्या व्यासपीठाच्या अगदी समोर बसलेत आणि या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचं करूयात सहर्ष स्वागत, कारण की हे क्रीडा रसिकच असतात जे मात्र स्पर्धेची शोभा वाढवतात आणि हे क्रीडा रसिकच असतात जे मात्र खेळाडूंना सातत्याने चेअरअप करतात, ज्यामुळे मॅच बघण्याची मजा ही दुगणितच होते. येणाऱ्या पुढील दिवसांमध्ये मी आवर्जून सर्वच आयोजकांना सांगेन की हे जे प्रेक्षक वर्ग सातत्याने मैदानाच्या आतमध्ये येतात ना, त्यांच्याला बसण्यासाठी अधिक चांगली सोय कशा प्रकारे करता येईल याच्यावरती थोडंसं आपण फोकस करणं अधिक गरजेचं आहे. तो असा अमर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ताबा घेतोय. तर गोलंदाज आपण पाहतोय उमेश यांना मात्र यश भेटलंय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, परंतु त्यानंतर बघा काय कमालीचा कमबॅक राहिलाय उमेश यांचा. त्यावेळेस मात्र लेग स्टिकच्या खूप लांब टाकलेला चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा निश्चित स्वरूपाने इथे मात्र पंचांचा येतोय. चेंडूला लिव केलं गेलं. उमेश भोईर एक दर्जेदार खेळाडू म्हणून सातत्याने चर्चेमध्ये असतो आणि खेडूपाडा ग्रामीण संघाकडून खेळत असताना या खेळाडूने देखील खूप मोठं नावलौकिक कमावलंय. MIDC जो गट आहे तलोजा MIDC गट, जिथे मात्र सातत्याने आपण पाहतो की काही ग्रामीण संघ क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग होतात, त्यांचा एक छोटासा गट आहे आणि त्या गटामध्ये खेडूपाडा संघाची सातत्याने मक्तेदारी राहिली आहे आणि त्याच्यामध्ये उमेश नाव हे सातत्याने चर्चेत राहतं.
याच दरम्यान आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन झाले अर्थातच मायरा हॉस्पिटलचे प्रोप्रायटर सन्मान श्री कदम सर, डॉक्टर कदम सर यांचं मात्र आपलं संजय कदम सर यांचं इथे मात्र शुभागमन झालं. तर मी विनंती करेन डॉक्टर संजयजी कदम साहेबांना की आपण यायचं व्यासपीठावरती तुमचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर जरूर पाहतो आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं नुकतं शुभागमन होते अर्थातच डॉक्टर संजयजी कदम सर, मायरा हॉस्पिटल, आणि त्यांचं मात्र आपण मनाच्या अंतःकरणातून करूयात सहर्ष स्वागत. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की कळंबोली आणि कळंबोलीच्या आसपासच्या परिसरामध्ये ज्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सेवा प्रदान केली जाते, विश्वसनीय नाव आहे. आणि मी आवर्जून विनंती करेन कळंबोलीतील जनतेला की जर का कुठल्याही प्रकारे तुम्हाला शरीराशी निगडीत समस्या असेल तर नक्कीच आपण मायरा हेल्थ केअर सेंटर बरोबर संपर्क साधू शकता आणि त्याच्यावरती योग्य निदान जरूर प्राप्त करू शकता. आणि त्यांचेच प्रोप्रायटर डॉक्टर संजयजी कदम सर यांचं इथे मात्र शुभागमन झाले. तर मनाच्या अंतःकरणातून सरांचं करूयात सहर्ष स्वागत आणि त्यांना देखील घेऊन जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे मात्र आजच्या दिवसातील तिसरी लढत ही रंगली जाते. एकीकडे आपण पाहतो बॅड बॉईज संघ ज्यांनी मात्र टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले ते म्हणजे शिवगर्जना संघाला क्षेत्ररक्षणासाठी. मोर द विकेट, लोअर फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला ग्लान्स केला गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येत आहे. शॉट स्क्वेअर लेग मध्ये अक्षरशः चेंडू धावत आले होते चेंडू पकडण्यासाठी, एक पेक्षा जास्त काही नाहीये आणि सिंगल मात्र भेटते आणि स्कोअर मात्र जाऊन थांबतोय 25च्या घरात. तर पुढील मॅच काळभैरव आणि त्याचबरोबर रामदास शेवाळे प्रतिष्ठान, दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे आपण लवकर. षटक समाप्त होतोय. जनतेच्या सुख दुःखात लहान थोरांच्या मुखात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, तर निश्चित स्वरूपाने अक्षरशः अंगावरती शहारे आणल असं हे गाणं सन्मानसिंह हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मात्र मानाचा मुजरा अर्पण करणारं हे गाणं. आणि हे गाणं हॅलो 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 आणि हे गाणं ज्यांनी बनवलंय तो आपल्या मधलाच आपला मित्र अर्थात पंकज सूर्यवंशी, आणि आज जरूर तो आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर भेट देताना पाहायला मिळेल. आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे, कळंबोलीमध्येच राहणारा हा तरुण आहे जो मात्र सातत्याने विविध 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 गीतांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चर्चेचा विषय बनलाय. अगदी उदयनराजे असेल, त्यानंतर कोल्हापूरचे आपले छत्रपती राजे असेल, यांच्यावरती ज्या प्रकारे त्यांनी गाणे बनवलेत. आणि आता आपण पाहतो की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती ज्या प्रकारे त्याने हे गीत बनवलंय, अक्षरशः सुंदर, अतिशय देखणं आणि मंत्रमुग्ध करून सोडणार हे संगीत. तर जरूर आपण पाहतो स्कोर कार्ड वरती धावसंख्या ही मात्र 30च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. या षटकातील चेंडूंचा विचार करता आतापर्यंत 2 चेंडूंचा एकच चेंडूंचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. तर सिंगल इथे मात्र कंप्लीट करत असताना मात्र वेगाने दुसरी देखील कंप्लीट केली गेली. दुसऱ्या चेंडूवरती आली ही डबलची धाव. टोटल स्कोर मात्र वधारतोय आणि जाऊन मात्र थांबतोय 32च्या घरात, 32 रन्स. तर केतन आलेत गोलंदाजीच्या मार्कवरती. सातत्याने चिंगूस गोलंदाजीसाठी केतन ओळखले जातात, एक अप्रतिम असे गोलंदाज आहेत आणि सातत्याने आपण पाहतो की शिवगर्जना संघासाठी बॅकबोन म्हणून ते बनू पाहिलेत.
ऑफस्टिक आणि ऑफस्टिकच्या बाहेर सरताना चेंडूचं पिचिंग करणं, फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून रोखणं, ही विशेष ओळख राहिली केतन यांची आणि ती ओळख आज जरूर पाहायला मिळेल. पुढील होणारी लढत काळभैरव वर्सेस रामदास शेवाळे प्रतिष्ठान. तर विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं आपण लवकर. टॉस मात्र आम्ही कंप्लीट करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये, त्यामुळे आपण इनिंग ब्रेकमध्ये इथे अवेलेबलच पाहिजे. ऑन साइडला मोठा फटका, कमालीचं टायमिंग. आज अजित पाटीलची बॅट ही तळपली आहे आणि काय कमालीची फटकेबाजी चालली आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अजून एक मोठा घणाघाती प्रहार. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार. 6 धावांसाठी येतोय श्री बिल्डर षटकार. तर आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय अतिथी डॉक्टर संजयजी कदम सर हे मात्र आलेत आणि त्यांचा आपण एक विशेष मान सन्मान आदर सत्कार करणार आहोत. तर विनंती असेल दादा थोरात यांना की आपल्या शुभ हस्ते आपण डॉक्टर संजय सरांचा मात्र यथोचित मान सन्मान करायचा आहे. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आणि संस्कृती इथे मात्र जोपासली जाणार आहे. आज मात्र पाहुण्यांच्या मान सन्मानाने आणि त्याचा स्वीकार मात्र पाहुण्यांनी करावा ही त्यांना विनंती. तर यायचे दादा थोरात आपण आपल्या शुभहस्ते मात्र आपण सन्मान करणार आहोत एक अशा व्यक्तिमत्वाचा जो मात्र सातत्याने जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र परिश्रम करतोय. असं म्हणलं जातं मित्रांनो, देव या भूतलावरती दिसत नाही, परंतु देवरूपी माणूस जो मात्र सातत्याने जनतेची सेवा करतो तो म्हणजे डॉक्टर, तो म्हणजे वैद्य. आणि त्यांचाच एक विशेष मान सन्मान आदर सत्कार मात्र आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. चेंडू झाले या षटकातील 6 षटकाचे होते समाप्ती घरात. घेणार त्यामुळे थोडं डीजे आपण कमी ठेवूया. मॅच संपल्यानंतर आणि इनिंग ब्रेक मध्ये पाहिजे तर आपण डीजे थोडासा जास्त वाजू, परंतु सध्या म्युझिक थोडं कमी ठेवूया. तर 3 षटकांचा होतो खेळ मात्र इथे समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीच्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय की 40 धावा या मात्र अंकित केल्या गेल्यात. अजित पाटील आज चांगल्या लय मध्ये दिसतात, एक वेगळ्या उमेदीने आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. जिंकण्याचं ध्येय मात्र उराशी बांधलंय, परंतु हे ध्येय गाठत असताना माझे परिश्रम कसे असतील, माझे प्रयत्न कसे असेल हे मात्र ठासून सांगतायत विरोधकांना. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय. पंचांचा इशारा अवंतर चेंडूचा येतोय. लेग स्टिकला खूप लांबून सोडून जाणारा चेंडू आणि उमेश यांच्यावरती विश्वास दर्शवला गेलाय शेवटच्या षटकासाठी. धावसंख्येची वेगाने धावते, हिला कुठेतरी अंकुश लावायचा आहे, हिला कुठेतरी ब्रेक लावायचा आहे आणि याच्यासाठी चांगला काय विकल्प तो म्हणजे उमेश. तर बघूया हा विकल्प यशस्वी ठरणार का. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, खोलवर पद्धतीची गोलंदाजी ही मात्र वाखण्याजोगी चालू आहे. सलग आपण पाहतोय 2 वेळा प्रयत्न केला गेला होता रिव्हर्स स्वीप खेळण्याचा, परंतु हा प्रयत्न मोडून काढलाय. मागील चेंडूवरती अवंतर जरूर आला होता, परंतु या चेंडूवरती आपण पाहतोय मित्रांनो की डॉट बॉलची झाली आहे सांगता. डाऊन द ट्रॅक यावेळेस मात्र ऑन साइडला अलंग द कार्पेट, चेंडूला मात्र खणून काढलंय. मिड विकेट मध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण होते, तेवढीच चांगली फेकी देखील केली गेली, परंतु तेवढंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांच्या मध्ये. अमर आणि अजित ए ची जोडी डबल ए मैदानाच्या आतमध्ये धावते. पाणी आहे का, आलं का पाणी. तर पुढील चेंडू राईट मोर द विकेट. उमेश पुन्हा एकदा जागावरून खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिकला कदाचित चेंडू स्पर्श करून जातोय की काय. पंचांचा इशारा, यस इट्स आउट आणि अजित पाटील नावाचं वादळ आता शमावलं गेलंय. बॅट्समन आउट होतोय अजित.
तर फलंदाज मात्र बाद झालेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर आलेले आहेत आणि आमचे डीजे मास्टर बघा आज मात्र मंत्रमुग्ध करून सोडणार आहेत. खूप चांगली चांगली अशी मराठी संगीत आज मात्र आपल्याला जरूर ऐकायला भेटणार आहेत. तर निश्चित स्वरूपाने त्यांचं देखील करूयात सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की सिंगल जरूर रोटेट केली जाते. अमरला पुन्हा एकदा भेटते स्ट्राईक आणि शेवटचं षटक जे धाव फलकावरती धावते पळतंय आणि या फलकावरती ज्या धावा वेगाने धावत होत्या त्यांना मात्र अंकुश लावण्याचं काम करते. शेवटचे 2 बॉल शेष आहेत मित्रांनो. स्कोर कार्डवरती आपण पाहतो 44 धावा या अंकित केल्या गेल्यात. शेवटचे 2 बॉल आणि या 2 चेंडूंमध्ये एखाद मोठा फटका आपल्याला पाहायला मिळणार का? लोअर फुटा चेंडूला ऑन साइडला खेळलं गेलं. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात जरूर केला गेलाय. धाव मात्र काय रोखू शकत नाहीये. 2 जरूर भेटते. सिंगल डबल धावफलक हलतं ठेवणं ही गरज आहे आणि ती मात्र भूक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि पूर्ण देखील होते. अजित पाटील एकमेव असा फलंदाज ज्याने मात्र षटकार आणि चौकारांची वर्णी स्कोर कार्डवरती लावली. वैयक्तिक 25 धावांचं योगदान मात्र अजित पाटील यांनी आपल्या टीमसाठी दिलं आणि सध्या आता आपण पाहतोय की शेवटचा चेंडू या षटकातला बाकी आहे आणि अमर मात्र आहेत स्ट्राईक वरती. तर उमेश या षटकातील शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळेल आणि कशा प्रकारे या सत्राचा अंत करेल. ओरपी चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा वारंवार आपण पाहतो की मिड विकेटला टार्गेट केलं जाते. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल होतंय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा कॉल दुसरी देखील कंप्लीट आणि तिसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवरती आली ती म्हणजे डबल आणि या 2च्या बरोबरीने स्कोर मात्र जातोय 46च्या घरामध्ये आणि 48च्या घरामध्ये. 46 होते 2 ऍड 48च्या घरामध्ये आणि आव्हान असणार 49 धावांचं. संघाचा संघनायक इथे आलेला आहे. तर विनंती असेल आपणास देखील थोडासा वेग वाढवायचा आहे. आपण प्लीज लवकर या.
तर चला विनंती असेल कदम साहेबांना की आपण पुढे यायचं. आपल्या शुभहस्ते मात्र टॉस केला जाईल या मॅचचा. तर डॉक्टर संजयजी कदम सर यांच्या शुभहस्ते मात्र पुढील मॅचचा टॉस केला जातोय. पुढील येणारी लढत काळभैरव वर्सेस रामदास शेवाळी प्रतिष्ठान शिवसह्याद्री या दोन टीमच्या दरम्यान. तर टॉस मात्र जिंकलेला आहे काळभैरव संघाने आणि निश्चित स्वरूपाने निर्णय आमच्यापर्यंत जरूर पोहोचेल. परंतु तत्पूर्वी जाऊयात मात्र मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू द क्रिकेट. आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र अजित पाटील यांना मात्र सफलता प्राप्त झाली. काय आक्रमक सुरुवात राहिली अजित पाटील यांची, कारण की फलंदाजीसाठी जेव्हा अजित मैदानाच्या आतमध्ये आले होते तेव्हा मात्र पहिल्या चेंडूवरती त्यांनी चौकार लागला होता फाईनच्या क्षेत्रामध्ये. आणि गोलंदाजीसाठी जेव्हा आले तेव्हा पहिल्या चेंडूवरती विकेट संपादित केली. म्हणजे आज काय इरादे आहेत हे मात्र त्यांची ध्येयबोली सांगते. आक्रमकता, मग ती गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असतो, आज मात्र सडेतोड प्रत्युत्तर टीट फॉर टॅट प्रत्येकाला दिले जाणार हेच मात्र अजित सांगतायत. तर पुढील चेंडू यावेळेस मात्र कट केला गेलाय. नवीन फलंदाज प्रथमेश आलेत, कल्पेश आलेत नवीन फलंदाज. आणि आलेल्या पहिल्या चेंडूवरती इथे मात्र सिंगल भेटते. अजित सर सीताराम तर भरपूर दिवसानंतर सीताराम मात्र मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. आणि भरपूर नाहीत, मी तर म्हणेन की भरपूर मोठा अवधी कालखंड गेला आणि त्यानंतर मात्र सीताराम मैदानाच्या आतमध्ये दिसलेत. आणि नो डाऊट क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. ICLच्या मैदानावरती भरपूर वेळा त्यांना खेळताना पाहिले, परंतु यावर्षीच्या हंगामामध्ये प्रथमच पाहतोय सीताराम यांना पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. आणि क्षेत्र बघा कुठलं दिलं तर जॉन्टी पॉईंट, ज्याला मात्र नाव दिले गेले. आणि त्या क्षेत्रामध्ये मात्र पहिल्या चेंडूवरती त्यांनी कॅच कंप्लीट केली आणि अजित पाटील यांना मात्र सफलता प्राप्त झाली वैयक्तिक आणि सांघिक कोट्यामध्ये. राईट मोर द विकेट अजित मात्र सज्ज होत आहेत कल्पेश यांच्या विरुद्ध. चांगली गोलंदाजी, लाईन आणि लेन पहा बघा, ऑफ स्टिकच्या बाहेर. ही विशेष ओळख आहे अजित यांची की त्यांना विकेट्स नसतात घ्यायचे. स्टंप मला उडवायचे नाहीयेत, मला लेग बिफोर तो विकेट नकोय, मला फक्त कशा प्रकारे जास्तीत जास्त चेंडू निर्धाव टाकता येईल आणि कशा प्रकारे फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवता येईल याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचंय. आणि त्यालाच अनुसरून इथे अजित पुन्हा एकदा सज्ज राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र आपण पाहतो की ऑफ स्टिकला खूप लांबून सोडणारा चेंडू. धीरज मात्र आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की हा अवंतर चेंडू आहे. बघा मागील मॅच मध्ये धीरज अनुप. तर जरूर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की अजित खूप चांगली गोलंदाजी करतायत. कुठल्या प्रकारे मोठा फटका आलेला नाहीये, ही जमेची बाजू ठरेल. परंतु 49 धावांचा पाठलाग करायचा मित्रांनो तुम्हाला, तर प्रत्युत्तर द्यावं लागेल. उमेश भोईर सारखा एक विकल्प तुमच्याकडे आहे आणि त्याला मात्र तुम्ही इथे युटिलाइज करत नाहीये. हा थोडासा प्रश्नचिन्हाचा विषय बनू शकतो. परंतु केतन जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत धावफलकावरती येत राहतील याच्यात शंका नाहीये. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आलेल्या आहेत त्या एका गडाच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. अरे दुश्मन असू दे गनिम असू जो साक्ष देतोय हिंदू राष्ट्राची. आणि ज्या मावळ्यांनी
या मातीला मात्र अभिषेक घातला आपल्या रक्ताचा आणि जिथून मात्र ही माती न्हावून निघाली आणि आज अभिमान आहे मित्रांनो हिंदू असण्याचा. आणि त्यालाच अनुसरून मात्र आपण पाहतो की आमचे डीजे मास्टर देखील गाणं वाजवत आहेत. खूप निश्चित स्वरूपाने अभिमानास्पद गोष्ट आहे ही की आपण हिंदू आहोत आणि ज्या प्रकारे आमचे डीजे खेळाडूंना चार्ज करण्याचं काम करतायत ना असे गाणे वाजवून कौतुक करावं लागेल त्यांचं देखील. राईट अप ओव्हर द विकेट ऑन साइडला कल्पेशच्या बॅटिंगमधून मोठा फटका क्षेत्ररक्षक अमर चेंडूच्या खालती येतोय जज करतोय आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र कॅच कंप्लीट होते. बॅट्समन कल्पेश इथे मात्र आउट. स्मृतिवन मैदान असेल किंवा सुधागड शाळेचं मैदान असेल सावंत सरांची बॅड बॉईज म्हणलं तर अक्षरशः विरोधकांच्या पायाखालची जमीन हलायची. आणि ज्याच्यामध्ये सर्वाधिक मोठं योगदान जर कुणाचं असेल तर अजित अमित त्याच्यानंतर मनोज कामतेकर या खेळाडूंचं राहिलंय. त्यानंतर इरफान पण त्याचे एक पार्ट होते. भरपूर सारे खेळाडू आहेत ज्यांनी मात्र बॅड बॉईज संघाला बनवलं बॅड बॉईज संघाला वेगळ्या उंचीवरती नेलं. परंतु काळ बदलते की वेळ बदलते आणि वेळ बदलले की काळ बदलतो. दिवस गेले वर्ष पलटली आणि बघता बघता जो संघ कळंबोलीमध्ये एक मक्तेदारी करणारा संघ म्हणून ओळखला जायचा तो मात्र कुठेतरी आता पिछाडीवरती आलाय. परंतु प्रयत्न शर्तीचे सातत्याने सावंत सरांच्या माध्यमातून केले जातात. अगदी संघ बांधणी असू द्यात किंवा खेळाडूंना एकत्रित आणण्याचं काम असू द्यात किंवा माझा संघ स्पर्धेमध्ये टिकून कसा राहील यासाठी काय गोष्टी आणि काय त्रुटी आहेत ज्या निश्चित स्वरूपाने गरजेच्या आहेत त्याच्यावरती मात्र खूप चांगल्या पद्धतीने टीम वर्क केलं जातं. जीत आणि हार पार्ट ऑफ गेम परंतु खेळत राहणे ही एक खेळाडूची स्वाभाविक गोष्ट आहे आणि ती मात्र बॅड बॉईज संघाने दरवर्षी सातत्याने न थांबता न थाकता निरंतर दाखवली आहे. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा देखणा स्ट्रोक 4 धावांसाठी चेंडू सरसावतोय प्रेक्षकांमध्ये. हॅलो हॅलो आणि काय कमालीचा कॅच इथे मात्र कंप्लीट केला जातोय. सलग दुसऱ्यांदा आपण सीताराम यांना कॅच कंप्लीट करताना पाहतोय आणि भरपूर दिवसानंतर सीताराम मैदानाच्या आतमध्ये आलेत. लेट पण थेट कॅच मात्र कंप्लीट. तर येणारे 12 चेंडू शेष आहेत आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 34 धावांची. आणि या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाणार हा येणारा वेळ जरूर आपल्याला सांगेल. परंतु कौतुक करावं लागेल दोन्ही गोलंदाजांचं. मयूर असेल त्याच्यानंतर अजित असतील यांनी मात्र काय कमालीचा स्पेल हाताळलाय आणि परिणामादाखल मात्र आपण पाहतोय की पूर्णपणे नांगी टाकली आहे फलंदाजांनी. 12 चेंडू 34ची आवश्यकता. नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा अजित यांना आपण पाहतोय. लोअर फुलटा चेंडू यावेळेस मात्र भिरकावून लावलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत मात्र 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. आज बॅड बॉईज संघाची ताकद खूप भारी दिसते. कालच्या दिवसामध्ये जय भवानी अशाच प्रकारे तुटून पडलं होतं विरोधकांच्या विरुद्ध. पूर्ण दिवसभरामध्ये जय भवानी संघाने जो खेळ दाखवलाय ना
तो या वर्षीच्या हंगामामधील सर्वाधिक सुंदर म्हणावा लागेल, कारण की काल गोलंदाजीची जी स्ट्रेंथ आहे ना, ती स्ट्रेंथ आपल्याला पाहायला मिळाली आणि आज मात्र आपण बॅड बॉय संघाला पाहतोय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या डोक्यावरून संदेश चौधरी मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि कशा प्रकारे मात्र भेटलेल्या संधीचं सोनं करणार हे पाहणं जोगं असेल. स्कोअर कार्डवरती आपण पाहतो 17 धावा अंकित केल्या गेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकातील चेंडू झालेले आहेत 2 आणि अद्याप देखील 4 चेंडूचा खेळ येणं बाकी. 10 चेंडू 32. लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला अलॉंग द कॉर्पेट. चांगले क्षेत्ररक्षण इथे मात्र होते. थेट फेकी आणि 2 धावा. काय कमालीचं रनिंग बिटवीन द विकेट राहिलं. साहिल आहे ना नॉन स्ट्राईकला, इम्रान आणि संदेशचं कौतुक करावं लागेल. इम्रान बद्दल सांगायचं म्हणलं तर एक चांगला फलंदाज आहेच तर, आणि त्याचबरोबर एक चांगला यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती, कॅच मात्र मिस होते. तर इम्रान मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि एक अष्टपैलू फलंदाज तर निश्चित स्वरूपाने आहेत, परंतु इम्रानची जेवढी बॅटिंग सुंदर आहे तेवढीच त्याच्या जेवण बनवण्याच्या शैलीमध्ये खमंग चव आहे. एक चांगला कुक देखील तो आहे आणि मी आवर्जून सर्वांनाच विनंती करेन की एक संधी द्या इम्रानला देखील आणि त्याच्या हातामध्ये जी जादुई चव आहे ना ती चाखून पहा. तर बॅट्समन आउट. बॅट्समन इम्रान डगआउटकडे. मिळतोय की काय अजित पाटील नावाचं वादळ जे पहिल्या सत्रामध्ये मैदानाच्या आतमध्ये घुंगवताना आपल्याला पाहायला मिळालं, तेच पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये देखील आपल्या नावाचा ठसा विरोधकांच्या मनामध्ये पुन्हा एकदा बिंबवतोय. षटकाची होती समाप्ती. 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती मात्र धावा येत आहेत 20. तर जरूर मॅचच्या आतमध्ये जाऊयात, मैदानाच्या आतमध्ये जाऊयात, जिथे मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीच्या स्कोअर कार्डवरती आपण पाहतो की 20 धावा या अंकित केल्या गेल्यात. तर शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज सीताराम. पहिला चेंडू यावेळेस मात्र दिल स्कूप खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे मात्र थेट फेकी नॉन स्ट्रायकर एंड वरती आणि बॅट्समन मात्र आउट.
सामन्याने प्रेक्षकांना मात्र यावेळेस मात्र कमालीचं टायमिंग संदेश चौधरीच्या बॅटीमधून इथे मात्र पाहायला मिळतो आपल्याला. भला मोठा षटकार, व्हॉट अ एफर्ट आणि व्हॉट अ टायमिंग. 6 धावांसाठी षटकार. तर 4 चेंडू अद्याप देखील शेष या षटकातील आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 22 रनची. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्या क्षेत्राला टार्गेट केले गेले. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूच्या खालती येतोय परंतु कॅच मात्र कंप्लीट करू शकला नाहीये. बघा संदेश चौधरी यांच्या माध्यमातून सातत्याने शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत परंतु हे प्रयत्न मात्र कुठेतरी अयशस्वी होत आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा करावा लागेल. एका चमत्कार मात्र या मॅचला जिंकून देऊ शकतो आणि क्रिकेटमध्ये अशा भरपूर साऱ्या गोष्टी होताना आपण पाहिल्यात. जिथे घडेल चमत्कार तिथे नमस्कार हा जरूर भेटेल. तर बघूयात आज मात्र संदेश तो चमत्कार करून दाखवतील का. 3 चेंडू, आवश्यकता असेल 20 धावांची. फाईनच्या क्षेत्राला पुन्हा एकदा टार्गेट केले गेले. वारंवार आपण पाहतोय की आपला ट्रेडमार्क शॉट इथे मात्र संदेश लगावतोय. रनआउटची संधी, बॅट्समन आउट. आलात, तुमच्या शुभ उपस्थितीने या स्पर्धेला मात्र एक वेगळी शोभा प्राप्त झाली. त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो. आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुमचं जे योगदान चाललंय, जी सेवा तुमची चालू आहे ती अविरतपणे पुढे पुढे जावं हीच मात्र शुभेच्छा आयोजकांच्या माध्यमातून देतो आणि तुमची मात्र रजा घेतो. थँक्यू सो मच. शेवटचा 1 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 18 धावांची.